हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप परीक्षा 2024 अगदी जवळ आलेली आहे आणि आपल्याला त्याची तयारी करायची आहे. त्यासाठी आपण तयारी सुरू करत आहोत. चला, आजचा टॉपिक छान आहे, जो तुम्हाला परीक्षेला अवलंबून असा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. छान अशी मज्जा येणार आहे. बघा, या ठिकाणी तुमच्यासाठी स्पेशल स्कॉलरशिप बॅच सुद्धा चालू आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर झूमवर क्लास होतो रोजच्या रोज रात्री 8 ते 9. तुम्हाला याच्यामध्ये खूप छान अशी माहिती आणि खूप छान असं शिकवलं जात आहे. तर तुम्ही यासाठी संपर्क करू शकता. त्याचबरोबर यामध्ये हे सगळे फीचर्स आपण शिकवतो. याची फीस 499 आहे, परंतु तुम्ही जर हा व्हिडिओ उशिरा बघताय तर याची फीस तुम्हाला कमी करून मिळेल, जेवढे तुमचे दिवस राहतील त्याप्रमाणे. त्याचबरोबर 6 प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत. भाग 1च्या 3, भाग 2च्या 3, फक्त 99 रुपयामध्ये. या नंबरवर फोन पे, गुगल पे करा आणि तुम्हाला ते मिळून जाईल. कसं काढायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून भेटणार आहेत. आज त्याचे प्रश्न वगैरे सगळ्या गोष्टी आपण शिकून घेणार आहोत. तर हे तुम्ही का बरं लेफ्ट होताय पुन्हा पुन्हा? लेफ्ट होऊ नका आणि पुन्हा पुन्हा जॉईन करू नका. म्हणजे तुम्ही सोडवायला 2 क्वेश्चन दिलते ना, समजून सांगा. लिहू क्लास कधी किती वाजता होती? लाईव्ह नाही होत तो, आज नाही येतो, कालच होता फक्त. पुढच्या रविवारी होईल डायरेक्ट आता. तो पुढच्या रविवारी होईल. तुम्ही आता इथं लक्ष द्या माझ्यासोबत. ओके, बघा. हा, ते 2 प्रश्न आपण शेवटी बघूयात. आता सध्या तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. मी काय सांगतोय ते बघा. ठीक आहे? बघा, पहिल्यांदा शेकडा म्हणजे काय? तर शेकडा म्हणजे 100. आपण जे लिहितो ना शेकडा, शेकडाचा अर्थ असा होतो 100. शेकडा म्हणजे 100 आणि याचं एक साईन असतं. शेकड्याचं साईन असतं, तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल. ते अशा पद्धतीने असतं. शेकड्याचं साईन अशा पद्धतीने असतं. माझ्यासोबत लिहित चला तुम्ही. तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर माझ्यासोबत शेकडा इज इक्वल टू 100, त्याच्यानंतर हे साईन, या गोष्टी माझ्यासोबत लिहत राहा. मी हे याला शतमान असं सुद्धा म्हणतात. शेकडेवारीला शतमान किंवा टक्केवारी असं सुद्धा म्हणतात. शेकडेवारीला शतमान किंवा टक्केवारी असं सुद्धा म्हणतात. आता बघा, या ठिकाणी शतमानचा अर्थ वगैरे काय असतो ते समजून घेऊ आपण. बघा, तर शतमानचा पहिले 1 मिनिट. हा पहिले 1 मिनिट दाखवा ना सर. कसं दाखवता येईल ते? कोण आता तुम्ही जॉईन का उशिरा झालात बरं? 7 मिनिटं लेट आहेत तुम्ही. हे बघा, शेकडा म्हणजे 100 इतकंच सांगितलं मी. शेकडा म्हणजे 100 आणि त्याचं हे चिन्ह असतं. त्याचं हे असं चिन्ह असतं. हा, आणि वेळेवर या, उशीर करू नका, बाकीच्यांचं नुकसान होतं विनाकारण. बघा या ठिकाणी. तर शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे. अपूर्णांक म्हणजे समजा मी लिहिलं 2/100, तर याला म्हणता येईल 2%. 2/100 म्हणजे 2%. अशा पद्धतीनं, किंवा शेकडा 2 याला वाचायचं कसं ते पण सांगणार आहे मी. म्हणजे मी जसं वाचलं आता, याला शेकडा 2 म्हणू शकता तुम्ही, किंवा याला 2% म्हणू शकता. बघा, या अपूर्णांकात नेहमी 100 असतो. कुठं? छेदस्थानी. तुम्हाला सर्वांना माहित आहे. समजा मी इथं लिहिलं, उदाहरणामध्ये जे दिलं ते 58/100. तर यामध्ये हा असतो अंश आणि हा असतो छेद. तर ही जी संख्या आहे, हा जे शतमान आहे किंवा शेकडेवारी आहे, त्याच्यामध्ये नेहमी छेद 100 असतो. नेहमी छेद किती असतो? 100 असतो. ओके. त्यानंतर शेकडेवारीचे रूपांतर पूर्ण करता येते. कसे? अपूर्णांकात रूपांतर करता येते. जर समजा इथं 64 आहे, तर याला मी कसं करू शकतो? 64/100 ला मी कट करू शकतो. कितीनं? 4 न कट करू शकतो. मग इथं 4 एक 4, 2 उरले, 4 सक 24, 4 दुने 8, 2 उरले, 4 पंचे 20. म्हणजे अपूर्णांकामध्ये मी त्याला लिहू शकतो 16/25. आणि त्या दोन्हीचा अर्थ एकच होतो. 16/25 आणि 64/100 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. त्याच्यामुळे त्याचं अपूर्णांकाचं मूल्य सारखं होतं. इथं दिले बघा 75%. 75% असं लिहिलं, तर याला सुद्धा आपण काय करू शकतो? अशा पद्धतीने लिहून 75/100 याला कट करू शकतो.
कितीनं कट करू शकतो? तर 25 न कट करू शकतो. 25 5 75, 25 चोक 100, सॉरी 25 त्रिक 75, 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. तर आपलं 3/4 हे उत्तर येईल. आणखी थोडं समजून सांगतो बघा. सपोज या ठिकाणी आपण लिहिलं 40/100, तर याचा अर्थ असा होतो 40%. आणि याला आपण कट करू शकतो, संक्षिप्त रूपात लिहू शकतो. मी हा शून्य कट करतो. बेदुनी 4, बेपंचे 10. कृष्णा लिहू नका. स्क्रीनवर कोण कृष्णा नाव आहे? कृष्णा अवी. बघा, तर मी असं म्हटलं 2/5 याचं रूपांतर होतं आणि हा अपूर्णांक आपण याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो, हा अपूर्णांक याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे आपण काय करू शकतो, 2/5 लाच याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. 2/5 बघा, 2/5 गुणिले, मला सांगा 5 ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे 100 तयार होईल? 20 20 20. 20 20 दोन्ही 20 सर 20 पंचे 100. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ऐका माझं सगळ्यांनी. तुम्हाला उत्तर येतं. आता हा प्रश्न सोपा होता. कोणी एक जणांना उत्तर सांगितलं, त्याच्यानंतर प्रत्येकानं माईक ऑन करून उत्तर सांगायची गरज नाही. चुकलं, सपोज चुकलं तर मग दुसऱ्याने सांगा. पण जे पहिल्यांदा सांगेल त्याचं बरोबर आहे, तर मग पुन्हा सगळ्यांनी सांगत बसू नका. बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो, ते आवाज खूप होतो. मग बघा, हे झालं समजलं. आता आणखी एक उदाहरण लिहितो मी. समजा मी इथं लिहिलं 4/10. आता मला याला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचंय. तर 10 ला कितीनं गुणू म्हणजे 100 तयार होईल सांगा बरं? 10 राईट, 10. बघा मग 4×10 40 आणि 10×10 100. याचं उत्तर काय होईल माहितीये का? 40 4%. असं समजलं का आता? हो सर सर्वांना समजले का? हो. आता येस म्हणायला हरकत नाही. सर्वांना समजलं का? बघा, समजल्यापेक्षा नाही समजलं नाही समजलं का कोणाला? सर मला नाही समजलं, मी आता जॉईन केले. येस, बघा लक्ष द्या. सिंपल गोष्ट सांगतोय मी. या ठिकाणी सपोज माझ्याकडं मी लिहिलं इथं 7/10 आणि मला ह्या 10ला समृद्धी खेडेकर तूच उत्तर दे. मला ह्या 10ला 100 खालच्या, तर याला कितीनं गुणू मी 10ला? काय सर परत पुन्हा विचारा. या 10ला मला 100 करायचं, तर मी कितीनं गुणाकार करू 10 सोबत? 10 10 10 100 तेवढंच आहे मग. हा सर समजलं. येस येस, ओके. ठीक आहे. तर मला तुम्ही समृद्धी समजलं का? एवढंच होतं फक्त हे. त्याला 100 कसं करायचं हो आणि सर त्याला सर नंतर मला समजलं. 70%. तर 70/100 आलंय, मग 70% ना? यस यस, इतकंच आहे. चला पुढे जाऊयात. हा बघा, दिलेल्या अपूर्णांकाचे शतमानात रूपांतर करता येते. दिलेल्या अपूर्णांकाचा छेद जर 100 केला तुम्ही, तर त्याचं शतमानात रूपांतर होतं. छेद 100 केला तर. आणि ते असणारे समच्छेद अपूर्णांक असतो तो. जसं 1/4 आणि 25/100 हे दोघं सारखेच समच्छेद. समच्छेद सममूल्य अपूर्णांक 1/4 आणि 25/100 या दोघांचं मूल्य सारखंच आहे. आपण कट केलं याला 25 25 100 म्हणजे 1/4 होणार. याचं मूल्य आणि याचं मूल्य सारखंच आहे. फक्त आपल्याला जर शेकडेवारीत रूपांतर करायचं आपण करू शकतो.
या ठिकाणी बघा कुठं कुठं वापरलं जातं हे वाढ, घट, नफा, तोटा, कमिशन, दलाली यामध्ये वापरतात. दोन बाबीची तुलना करण्यासाठी सुद्धा हे वापरलं जातं. ते सांगतो मी तुम्हाला पुढं कसं आहे तर. आणि एखाद्या संख्येची जर टक्केवारी काढायची असेल, सपोज मला असं वाटलं की 500चे 10% 500चे 10% मला काढायचे, तर त्याला काय करावं लागतं, 10चे 100 असं गुणावं लागतं. ओके, मग आपण त्याचं उत्तर काढू शकतो. देतो 2 मिनिट, फक्त 2 मिनिट. देतोय, शांत बस. झूम ऍप वरून जॉईन व्हा. हा बघा, तर या ठिकाणी मी काय म्हटलं तुम्हाला, दिलेल्या संख्येला आपण असं लिहिलं तर आपण याला कट करू शकतो. 100 एक 100, 100 5 500 आणि 5 10 50, म्हणजे याचं उत्तर येतं 50. हे समजलं का? मी सांगितलं नसेल समजलं, एक उदाहरण सांगतो आणखी. बघा, लक्ष द्या माझ्याकडं. समजा मी असं म्हटलं की मला 40चे 5% काढायचे, 40चे 5% मला शोधायचे, तर मला काय करावं लागेल, 40 गुणिले याला मी असं लिहिल 5% ह्याला 5/100. माझा आम्ही कट करणार, किती होईल मग? 2. कट करू. हा एक शून्य तर कटला, 2%. हा एक शून्य कटला. 5 1 5, 5 2 2, 5 2 10, बे 1 बे, तर 2%. 2% नाही, 2 फक्त. 2% नाही येते. हा. 40चे 5% म्हणजे 2. म्हणजे असं म्हटलं मी, हा. 40 रुपयाचे तर मला 5% नाही तर 2 कळालं. रुपये. 40 रुपयाचे 5% तर 2 रुपये. ओके. हा सर, मला नाही कळालं. हा, पुन्हा एकदा सांगतो, हे उदाहरण समजून सांगतो आणखी एकदा. बघा, सपोज माझ्याकडं मी इथे लिहिलं, मला शोधायचंय 60चे 5% मला शोधायचे. मी काय म्हणाल बघा, लक्षात घ्या माझ्याकडे. 60चे 5% असं मला शोधायचंय. 60चे 5% किती होतात? मग काय करायचं, चे चा अर्थ कुठेही गुणिले होतो, म्हणजे 60 गुणिले गणितामध्ये 60 गुणिले 5 हे टक्केचा अर्थ होतो 100. मी असं लिहिलं. आता मी काय करणार यानंतर, या ठिकाणी मी हा एक शून्य कट करणार, हा एक शून्य कटणार. 5 1 5, 5 2 10, बे 1 बे, बे त्रिक 6. माझं उत्तर आलं 3. आता समजलं आहे का? हो समजलंय? सर. हो सर. हो सर. ओके, हो सर. ठीक आहे, चालतंय. चला आता आपण पुढे जाऊयात. हे बघा, हे थोडस लिहून घ्या सगळ्यांनी. बघा बरं, समोर काय दिसतंय. 100 म्हणजे 1, 50 म्हणजे 1/2, 25 म्हणजे 1/4, 12.50 म्हणजे 1/8, 6.25 म्हणजे 1/16, तसंच 20 म्हणजे 1/5, 10 म्हणजे 1/10. हे सगळ्यांनी नोटबुकवर लिहायचंय. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो मी, पटकन लिहून घ्या. 1 म्हणजे 2 मिनिटं घ्या, 2 मिनिटात होऊन जातं. सर, काय झालं? आवाज येत नाही. झालं सर. सर झालं. झालं सर.
मन आता मन. चला, झालं सर्वांचं? झालं लिहून? हो सर. यस हो यस, सर. नाईस. चलो आगे जाते हैं. हो सर. बघा, आता तुम्हाला मी झालं. ऐका माझं ऐका तुम्ही आता. 1 पासून आपण आता 6 टाईप शिकणार आहेत. वेगवेगळे 6 टाईप. याच्यामध्ये तुमचे सगळे गणित कव्हर होतील, की तुम्हाला कशा पद्धतीने गणित करायचे परीक्षेमध्ये आलेले. तर आता लक्षपूर्वक बघा आणि वहीमध्ये माझ्यासोबत लिहित चला. सगळ्यांनी लिहिणं आवश्यक आहे. बघा, मी सुद्धा बघतो तुम्हाला कॅमेरा माझा दुसऱ्या मोबाईलवरून जॉईन होतो आणि बघतो मला काही जण कॅमेरा चालू असतात ते दिसतात, लिहिताय काय करताय. बाकीचे जे नाहीत समजा कॅमेरा ऑन करत त्यांचं नाही सांगता येणार मला काय करतायत तर. पण बघतो मी आता. लिहा पटकन. आता बघा, पहिला प्रश्न मी टाईप शिकवणार आहे तुम्हाला हा. बघूया कसं काय चालू आहे सगळ्यांचं तर. येस. बघा, स्वरा लिहिताना दिसते मला, शिवराज दिसतोय लिहिताना, समृद्धी लिहिते, वेदांत लिहितोय. हे असं लिहिणं आवश्यक आहे बरं. तुम्ही नुसतं ऐकलं तर काय उपयोग होणार नाही तुमचा. समजणार नाही, विसरून जाता नंतर पुन्हा काय शिकवलं होतं सरांनी. सोबत सोबत लिहित चला. सोबत सोबत लिहित चला मी काय शिकवायला होतं. आता मी शिकवतोय, मी शिकवताना बंद करायचं लिहायचं. मी वेळ देतो, नंतर ते चालू करायचं. ठीक आहे? बघा, आणि महत्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी, क्लासची लिंक कुणालाही शेअर करायची नाही. तुम्ही स्वतः जॉईन व्हायचं फक्त. कारण तुम्ही त्यासाठी 500 रुपये फीस भरली आहे. कळलं का? बिलकुल लिंक शेअर करायची नाही, आपण स्वतः जॉईन व्हायचं. मला लगेच समजतं एक्स्ट्रा विद्यार्थी, कारण तुमचे नाव मला पाठ झालेत. कोणी नवीन आले की लगेच कळतं मला कोणतरी नवीन आले म्हणून. त्याच्यामुळे कोणीही कुणालाही लिंक द्यायची नाही आणि जॉईन करायचं सांगायचं नाही. ओके? चला, आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. मी सांगतोय तुम्हाला काय तर. या ठिकाणी 64% कसं आहे? आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हो सर. ओके. हो बघा, आता लक्ष द्या माझ्याकडे, मी शिकवतो त्याच्याकडे लक्ष द्या. सर. हे 64% त्याला मी असं लिहिलं 64/100 आणि त्याला मी कट केलं पुन्हा. मग हे नंबर आला. बघा, आता 64/100 ला कट करतो मी. 64/100 कट करताना बघा मी कसं केलं कट तर. कितीनं करू कट? 4 न होईल. 4 2 8, 1 उरला, 4 पंचे 20, 4 1 4, 2 4 सक 24, 16/25 पहिल्याचं आलं. दुसरं बघा 6%. आता 6% ला इथं लिहितो आणि कट करतो. 6/100 कितीनं कट करू बरं? तर मी कट करतो आता याला 2 न. 2 पंचे 10, 1 2 त्रिक 6, 3/50, 3/50 आणि शेवटचं हे. आता इथं लक्ष द्या, महत्वाचं काय आहे. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा तिसरा प्रश्न वेगळा आहे, महत्वाचा आहे. बघा, नुसतं बोलण्याचा प्रयत्न करू नका. 2 कान आपल्याला यासाठी दिलेत, की आपल्याला जास्त ऐकायचंय आणि कमी बोलायचं. आता आम्हाला जास्त बोलावं लागतं कारण तुम्हाला शिकवायचंय. बाकी तुम्ही जास्त ऐकायचं मी काय सांगतोय तर, आणि कमी बोलायचं. गरज पडली तेव्हाच माईक चालू करायचं. आता बघा, इथे हे शेवटचं खूप महत्वाचं काय म्हटलं याच्यामध्ये, 0.3%. आता मी 0.3 म्हटलं तर याला मी कसं लिहिणार? जर मला असं लिहायचं असेल याला अंश छेदामध्ये, तर मी याला लिहिलं 3/10. हे समजतं का तुम्हाला? बघा, म्हणजे 0.3 चा अर्थ होतो 3/10 किंवा 0.5 चा अर्थ होतो 5/10. एका स्थळाचं दशांश चिन्ह द्यायचं म्हणून इथं असं करणार मी. मग आता हे झालं आणि हे 100% पुन्हा 1/100. माईक बंद करा सगळ्यांनी. बघा, तर या ठिकाणी याचा अर्थ असा झाला की 3 1 3 आणि खाली 100 दाई 1000. 1 2 3. आता मी हा मुद्दा पुढे पण आहे आपल्याला. मी हा मुद्दा पुढे एकदा एक्सप्लेन करणार आहे. आता नाही समजलं तर काही टेन्शन घेऊ नका. फक्त एक लक्षात घ्या, एक स्थळांत दशांश चिन्ह म्हणजे खाली 1000 होणार आहेत. हा पुन्हा पुढे सुद्धा आहे. तो मी सांगतो आणखी एकदा समजून. तर अशा पद्धतीने काय करायचं, व्यवहारी अपूर्णांकाचं ह्या शेकडेवारीचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. पुढचा प्रश्न बघा. आता पहिला प्रश्न मी विचारतो त्याने उत्तर द्यायचं. मी काय करेल या ठिकाणी माईक अनम्यूट करेल, ज्याला विचारायचं त्यालाच, आणि त्याला उत्तर द्यायचं. बघा, प्रश्न आहे तुमच्या समोर. यापैकी काही प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. सगळ्यांनी उत्तर काढून ठेवा, मी विचारतो. 50%चं काय होणार आहे मी विचारतो बघा.
खटाळ, माईक ऑन करून बघा, सांगता येईल तुम्हाला 50%चं उत्तर काही नाही यापैकी. 1/2. यस, व्हेरी गुड, बरोबर उत्तर आहे. व्हेरी गुड, नाईस, छान. त्यानंतर पुढचा प्रश्न 36%. आता बघा 36% कोणाला जमते, मी खाली विचारतो बघा. लियाना, 36% सांगा बरं, येतं का तुम्हाला? तर सर 9/25 येतंय. 36 4 9 36, बरोबर, व्हेरी गुड, नाईस. आता आता अवघड आहे थोडस. 0.07, 0.07. बघू आता कोणाला येतं, तर खाली विचारतो आणखीन मी. राजनंदिनी, माईक ऑन करा आणि बोला. बघा जमतं का? तर समृद्धी खेडेकर, बघा येतं का तुम्हाला? समृद्धी खेडेकर, बोला, माईक ऑन करा. होतंय का नाही? बोला. 5/4 का सर? हा, तिसऱ्याचं 0.07, 0.07. तिसरं येते सर, तिसरं. तिसरं 0.007. अच्छा, 2 0 तिथून ते इकडे गेलं. हा, ओके. आणि ते बरं, आपण करू त्याला त्याला आपण लगेच करून घेऊ. इथं काय होतं, तर 0.07%. हे बघा, 0.07%. मग कसं लिहिणार त्याला? 0.07/100. म्हणजे हे कट करून टाकलं ना आपण आता. 7/100, कारण हे पॉईंटचे ते 2 0, आणि इकडचे पुन्हा हे 1/100, कारण हे शेकडेवर, हे टक्क्याचे. म्हणजे हे 2 0, हे 2 0. किती आले आपले शून्य सगळे? 7/1, 2, 3, 4, 10,000 झाले. मग आता आपल्या प्रश्नामध्ये काय दिलं होतं आपल्याला? 7/10,000 हे होऊ शकतं उत्तर आपलं. 7/10,000. ओके. आणि हे हे पण होईल, पण आपल्याला अपूर्ण याच्यामध्ये नाही विचारलं ना. समृद्धी, तुझं बरोबर आहे, पण दशांश मध्ये विचारलं असतं तर तुला हे सांगता आलं असतं. पण विचारलं काय? व्यवहारी अपूर्णांकामध्ये, म्हणून उत्तर हे येणार. ओके. शिवराज पांचाळ, पुढचं सांगा. यस, सान्वी सांगू शकते पुन्हा. शिवराज आणि सान्वीचं माईक मी अनम्यूट केलं आहे. 1/200. ऑप्शन नंबर 3. क्रमांक 3. 1/200. ओके. 0.5 म्हणजे काय होणार? 5/1000 होणार. मग तुम्ही त्याला कट केलं, 5 1 5, 5 2 10, 2 0 दिले, बरोबर. हे बरोबर आहे. काय? 1/200 बरोबर आहे. ओके, डन. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. समजलं का? सगळ्यांना समजला असेल प्रश्न हा? हात करा कॅमेरा समोर, समजला असेल तर. या, व्हेरी गुड, नाईस. चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, सर मला नाही कळालं. कोण आहे? योगिता सर. योगिता. ओके, योगिता, कोणता प्रश्न नाही समजला बेटा तुला याच्यातला? सर तो शेवटचा, हा, चौथा शेवटचा. वाला. ओके ओके, ठीक आहे, तो सांगतो समजून मी. बघ, 0.5%, बरोबर. मग आता 0.5/10 म्हणजे पॉईंट काढला. हे बघा, लक्ष द्या, 5/10 म्हणजे 0.5 गुणिले 1/100, हे 2 0, हा 1 0, 5/1000. आता याला कट करा. कशाने कट करणार? 5 1 5, 5 2 10, 1 2 0, 1/200. आता बघा, समजलंय का? हो सर. ओके, डन. चला हो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हे बघा, आता दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. पुढचा प्रश्न, जसं तू उत्तर दिलं होतं, ते समृद्धीने उत्तर दिलं होतं, ते ह्याच्यातलं उत्तर दिलं होतं. बघा कसं रूपांतर करायचं शिकवतो. तर या ठिकाणी
36% म्हणजे 36/100. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी आता, लक्षात घ्या माझ्याकडे मी काय म्हणतो तर. आधी अपूर्णांक दशांश अपूर्णांक काय असतं ते सांगतो थोडक्यामध्ये. तर दशांश अपूर्णांक म्हणजे समजा मी जर लिहिलं 5 किंवा 15 लिहिलं तर याला दशांशमध्ये आपण लिहिणार 1 0 आहे म्हणून इकडनं 1 स्थळानंतर 1.5. माझ्याकडे फक्त 4/10 आहे तर याला मी लिहिणार 0.4. माझ्याकडे समजा 2/100 आहे तर मी याला लिहिणार 0.02, कारण 2 0 म्हणजे 2 स्थळानंतर दशांश चिन्ह. 9/1000 असेल तर 0.3 संख्या पाहिजेत, 009. किंवा 2567 भागिले 10 असेल तर मग 256.7 असं येणार, कारण हे 1 0 एका स्थळानंतर दशांश चिन्ह. इथपर्यंत ओके झालं का सगळ्यांचं? हो हो सर. सर. राईट. आता प्रश्न, हो सर. आता बघा. हो सर. हा, तर आता बघा आपण प्रश्नाकडे जाऊया आपल्या आताच्या. हा नाही, हा आता बघा, इथं बघा, लक्ष द्या. इथं 36 म्हणजे 0.36, कारण हे 2 0 आहेत. इथं 2 0 आहेत म्हणून 0.8. इथं 2 0 आहेत आणि वरचा एक दशांश आहे म्हणून 3 0. या दशांशला काढलं, 1 0 खाली दिला, 3 स्थळानंतर दशांश इकडे गेलं. आता तुम्हाला काही प्रश्न करायचे आहेत, तुमचे प्रश्न स्क्रीनवर. आता ज्यांनी यापूर्वी सांगितलं होतं ना उत्तर, माझं ऐका, महत्वाची गोष्ट सांगतो. आता समजा मी विचारलं होतं याला विचारलं होतं शिवराजला, किंवा मी विचारलं होतं लियानाला, तर त्यांनी जरी मी नाव घेतलं तरी नाही सांगायचं त्यांनी उत्तर. दुसऱ्याला संधी देऊ आपण सगळ्या बाकीच्यांना. तर आता मी पहिला प्रश्न विचारतो, जसं सानवीनं उत्तर सांगितलं होतं. आता आयुष दैफळे, प्रयत्न करा, आयुष दैफळे. मी माईक तुम्हाला ऑन करायची परमिशन दिली, तुम्ही करा माईक ऑन आणि सांगा. आयुष, पहिल्या प्रश्नाचं 30%ला कसं लिहिणार? सर 0.03 येते. 30%, 0.03. बघा बरं जरा कसं झालं 0.03. हे बघा, 30/100 हा 0 0 कटला, 3/10 राहिलं म्हणजे 0.3 यायला पाहिजे ना. बघा, लक्ष द्या, 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे त्याचं. थोडं काळजीपूर्वक उत्तर द्या. पुढचं आता मी विचारतो दीपसाई, पुढचं सांगा, 0.07 दशांश मध्ये कसं लिहिणार? त्याच्यानंतरचं उत्तर श्रुती पाटील. सांगा श्रुती, तुम्ही हेच सांगा जर येत नसेल दीपसाईला तर. येते का श्रुती तुम्हाला? 3, हे बघा, 3 जणांना मी परमिशन देतो हे सांगण्याची. एक दीपसाई, श्रुती पाटील आणि सृष्टी पाटील. सांगा चला. सृष्टी पाटील मला सांगा, 24/100 म्हणजे किती टक्के? सृष्टी पाटील, 24/100 म्हणजे किती टक्के? सृष्टी, माईक ऑन करा आणि मला सांगा, 24/100 म्हणजे किती टक्के? आता 3-4 जणांचे माईक चालू आहेत, कोणालाच येत नाही ते उत्तर हे. बरं हे तरी सांगा, 24/100चं बाकीचे. दीपसाईला येतील ना, हे येईल ना हे? माझा आवाज येतो का नाही तुम्हाला? चला, दिव्य सांग बरं, दिव्य. समृद्धी सर मी सांगू तिसऱ्याचं? हा, योगिता सांग. दुसऱ्याचं सर. दुसऱ्याचं सांगा. दुसऱ्याचं फर्स्ट सर. समृद्धी पांढरे सांगा दुसऱ्याचं. सर ते मला दशांश समजलंच नाही. नाही समजलंय? केव्हा विचारणार आहेत मग तुम्ही? सर ते माईक म्यूट होता ना.
अच्छा अच्छा, ओके ओके, ठीक, काय हरकत नाही. मी सांगतो पुन्हा एकदा, माझं ऐका ना. 2 मिनिटामध्ये मीटिंग समाप्त होणार आहे ही. पण मला शिकवायचे शेकडेवारी आणखीन. सगळ्याचे माईक चालू आहे, तर मी काय म्हणतो, आपण जर याला कंटिन्यू केलं पुढच्या लेक्चरमध्ये तर चालेल? चालेल सर. चालेल चालेल सर. सर. येस सर. ओके ओके ओके. मला चालेल सर. मराठी सुद्धा चालेल घ्यायचे सर. मला. पण मी थोडंसं हे झालं ना, शेवटचे 10-15 मिनिटं मराठी घेतो. ओके. हो सर. हा, ठीक आहे. जोपर्यंत हो सर. मीटिंग तोपर्यंत ऐका माझं. मी पुन्हा एकदा सांगतो समजून, काय सांगतोय बघा. हे जे कशाचं, हे आता जे चालू आहे ते दशांश, बघा आता माझ्याकडे लक्ष द्या. समजा असं लिहिलं इथं, समृद्धी, लक्ष दे, 25% लिहिलं, याला दशांश मध्ये रूपांतर करायचे. तर मग याचा अर्थ होतो 25/100. 100 म्हणजे 2 शून्य आहेत, म्हणजे 2 स्थळानंतर दशांशाने इकडे जाणार. म्हणजे 25.0 आणि इकडे काही नाही, याचा अर्थ शून्य लिहायचा असतो. 0.0 झाला. आता बघा, मी आणखीन एक लिहितो. मी लिहिलं 7/100. आता बघा, मी असं लिहिलं 7. तर आता हे 7, मला 2 शून्य पाहिजेत. एकच 7 आहे. मग 1 शून्य माझा देतो. दशांश चिन्ह इकडे 1 शून्य देतो. 8 समजा मी लिहिलं 100. हे सुद्धा सेम आहे. 0.08. मी लिहिलं बघा 245%. आता याच्याकडे लक्ष द्या. 245/100. 2 स्थळांतर दशांश चिन्ह 2.45. समृद्धी पांढरे समजलंय का? एकदा माईक चालू करून सांगा. तर हे समजलं, म्हणजे तशी नाही समजत. सर आम्हाला सगळं समजलं होतं, पण तुम्ही अनम्यूटच केल्या नव्हत्या. अच्छा. म्यूटच केलं. हा, ओके ओके. आता मी नेक्स्ट मीटिंगची लिंक पाठवतोय तुम्हाला. तिच्यात जॉईन व्हा. आपण पुन्हा इथूनच कंटिन्यू करूया पुढच्या याला लेक्चरला. ओके. हो सर. येस येस. सर किती वाजता आहे पुढची लिंक? लगे 1 मिनिटात पाठवतोय.